नमस्कार. श्रीरामकथा मालेतील सीताराम हे पुष्प आज आपण गुंफणार आहोत. माता सीता या भूमिकन्या, विदेह राजा जनक यांची ज्येष्ठ कन्या आणि माता लक्ष्मीचा अवतार. त्रेतायुगामध्ये राक्षसांनी पृथ्वी तलावर उच्छाद मांडला होता. ऋषीमुनींचा कोणताही यज्ञ ते सफल होऊ देत नव्हते. त्यामुळे संपूर्ण मानवजातीवर व सृष्टीवर परिणाम होत होता. आणि यामुळे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू यांना रामाचा तर माता लक्ष्मींना सीतेचा अवतार घ्यावा लागला. ह्या अवतारात पती पत्नी पारायणता काय असते, आदर्श संसार कसा करावा याचा एक मानदंड त्यांनी तयार केला. तो मानदंड आज तागायत आपल्या मनावर राज्य करीत आहे. जेव्हा कोणतेही पती पत्नी उत्तम संसार करतात तेव्हा जणू ही राम सीतेची जोडी आहे असे आपण त्यांना संबोधतो. मुळातच रामाचा सीतेशी विवाह झाला तो त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे, त्यांच्या पुरुषार्थामुळे. विवाहानंतर काही मासांमध्येच माता सीता या अयोध्येची साम्राज्ञी होणार होत्या. परंतु त्यांना 14 वर्षांच्या वनवासाला जावे लागले. त्यांनी वनवासाला जाणे हे काही बंधन नव्हते, परंतु आपली पत्नी धर्म निभवण्यासाठी त्यांनी श्रीरामांसमोर हट्ट केला व श्रीरामांनाही तो मान्य करावा लागला. 14 वर्ष वनवास. यामध्ये त्यांना अनेक हिंस्व पशु पक्षी तसेच राक्षसांना सामोरे जावे लागणार होते. एक दिवस असेच जेव्हा पर्णकुटीबाहेर भगवान श्रीराम माता सीतेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते तेव्हा राजाधिराज इंद्र याचा मुलगा जयंती तेथे आला. तोही कावळ्याचे रूप घेऊन. त्यांनी माता सीतेच्या करंगळीला जखमी केले व त्याने माता सीतेच्या कपाळावर चोच मारली. तेव्हा त्यांच्या कपाळावरील रक्त श्रीरामांच्या चेहऱ्यावर पडले. हे कोणी केले असे विचारल्यास माता सीतांनी त्या कावळ्याकडे निर्देश केला. तिथे बाण नसल्यामुळे श्रीरामांनी एक काडी घेतली व त्याचा बाण लावला. तसं ते अस्त्र त्या कावळ्याच्या पाठीस लागले. जेव्हा जयंतीच्या रूपातील तो जो कावळा होता तो इंद्राकडे गेला तेव्हा ते इंद्राला म्हणाले की ह्याचे काहीतरी करा. तेव्हा इंद्र म्हणाले की हा रामबाण आहे, ह्याला मी काहीही करू शकत नाही. जयंती ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांकडे गेला, परंतु सर्वजण म्हणाले की आम्ही असमर्थ आहोत. तेव्हा त्याला नारद मुनी भेटले. नारद मुनी म्हणाले की हे अस्त्र तुझ्यावर ज्यांनी सोडले आहे तू त्याला शरण जा. तसा जयंती श्रीरामांकडे क्षमायाचना करू लागला. माता सीतांना त्याची दया आली व त्यांनी श्रीरामांना याला अभय द्यावे असे सांगितले. श्रीराम म्हणाले की मी तुला अभय देतो, परंतु हे अस्त्र तुझ्यावर सोडले आहे हे माघारी घेता येणार नाही. हे अस्त्र तुझा एक डोळा फोडून जाईल व तुझा जीव वाचेल, तुझा प्राण तसाच राहील. त्याप्रमाणे ते अस्त्र कावळ्याचा एक डोळा फोडून गेले व त्याचे प्राण वाचले. त्यामुळे आजही आपण कावळ्याला एकाक्ष म्हणतो. यानंतर जेव्हा शूर्पणखीने श्रीरामांसमोर विवाहाची गळ घातली तेव्हा आपण एकपत्नी व्रत आहोत, आपल्या पत्नीवर उत्कट प्रेम आहे असे त्यांनी सांगितले. यानंतर जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा श्रीरामांची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. ते झाडांना फुलांना वेलींना विचारत होते की माझी सीता कुठे आहे. स्वर्गादपि आम्हा प्रियती, म्हणजे स्वर्गापेक्षाही मला प्रिय अशी माझी सीता आहे, ती कुठे आहे असे ते सर्वांना विचारत होते. यानंतर जेव्हा राज्याभिषेकानंतर काही वर्षांनी श्रीरामांना माता सीतेचा त्याग करावा लागला, त्यानंतर अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले गेले. तेव्हा यजमानांनी सपत्नीक बसावे असे सांगितले गेले. तेव्हाही दुसरा विवाह न करता श्रीरामांनी सीतेची सुवर्णमूर्ती आपल्या बाजूला ठेवली व यज्ञ सफल केला. या सर्वांवरून श्रीरामांचे एकपत्नी व्रत, त्यांची एकनिष्ठता व त्यांचे सीतामातेवरील उत्कट प्रेम दिसून येते. म्हणूनच आपण श्रीरामांना पत्नीपारायण राम अर्थात सीताराम असे म्हणतो. धन्यवाद.